आज दिवंगत नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सागर फुगारे, सूरज फुगारे आणि फुगारे कुटुंबियांच्या वतीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भोजन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आबा म्हणून सर्वसामान्यांच्या मनात स्थान मिळवलेल्या आर आबा पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हा उपक्रम पार पडला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आबांच्या कार्याचा आणि त्यांच्या साध्या स्वच्छ प्रतिमेचा उल्लेख करत त्यांना अभिवादन केले। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना सन्मानपूर्वक भोजन देण्यात आले। यावेळी वातावरण अत्यंत भावनिक आणि आदरयुक्त झाले होते। कार्यक्रमाला सतीश गांडुळे, विलास मस्के, दिलीप भाऊ गुरव, किरणराज घोडके, राहुल माने, रणजित मोरे, उदय पवार, राजाभाऊ सुरवसे, राहुल ताड, संदीप मांडवे, अजिंक्य आसबे, धीरज शिंदे, प्रेम गांडुळे, रोहित गांडुळे, अनिकेत गांडुळे यांच्यासह सूरज फुगारे स्नेह परिवारातील सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्वर्गवासी आर आबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रममध्ये जे आम्ही कार्यक्रम राबवला आहे, जे आर आबांचे त्यांचे प्रेम, रोहितदादांचे जे आमच्यावर असणारे प्रेम आणि त्या प्रेमापोटी आम्ही जे कार्यक्रम राबवला आहे ते वृद्धांच्या सुखदुःखात राहण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे। ह्या वतीने आज आबांच्या कार्यक्रमाचा आम्ही सार्थक करतो। आज महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम सागरदादा फुगारे व सूरज फुगारे यांनी व फुगारे कुटुंबियांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचक्रोशीतील मान्यवर असतील, माझे आजी सरपंच असतील, त्याचबरोबर मार्गदर्शक स्नेही मित्र परिवार असेल, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। खरं तर महाराष्ट्राला पडलेलं सर्वोत्तम स्वप्न आणि महाराष्ट्रानं कधीही न पाहिलेला सर्वोत्तम मुख्यमंत्री असं म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आर पाटील या कुटुंबियाचे, फुगारे कुटुंबियांशी असणारे संबंध हे या तालुक्यातील सर्व लोकांना माहिती आहेत। रोहितदादांच्या माध्यमातून किंवा आर पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून नेहमी सागरदादा असतील, सूरजदादा असतील, हे तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम राबवत असतात। त्यांच्या कौटुंबिक संबंध आणि प्रेमाच्या माध्यमातून आज जे काही जाळं राज्यभर पाटील कुटुंबियांनी कार्यकर्त्यांचं, मित्रपरिवाराचं जोडलेलं आहे, त्याचाच एक भाग हे फुगारे कुटुंबीय आहेत। त्यांनी या आर आबांच्या प्रेमापोटी आज पंढरपूरमध्ये मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे अन्नदानाचा कार्यक्रम घेतला। या माध्यमातून आर आबांनी जी शिकवण आपल्याला दिली की आपण समाजाचं देणं लागतो आणि ते देणं फेडण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न केले पाहिजेत, तोच एक हा साधासा प्रयत्न फुगारे कुटुंबियांनी केलेला आहे। यानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवार आर आबांच्या विचारांवरती काम करून आज या अन्नदानाच्या माध्यमातून आर आबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। पुन्हा एकदा फुगारे कुटुंबियांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं दिवा स्वप्न असणाऱ्या आर आबांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।